बॅट हरवली आहे, जर कोणाला सापडली तर आणून द्या प्लीज आमच्या कमेंट्री बॉक्सकडे. अचीवर त्या बॅटवर नाव आहे, जर कोणाला सापडली तर आणून द्या. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल. ओ पहिला बॉल खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. दुसरा बॉल का? ओके सॉरी, दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला पहिल्या बॉलवर. ओके, वैतीपाड्याच्या कुठल्याही बॉलरला विकेट हॅट्रिकसाठी सुनील चौधरी साहेब यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला मॅचला सुरुवात झाली ना आतापर्यंत मॅचची कहाणी. आणखीन एक, येस फर्स्ट विकेट गोज डाऊन. बॅटची एज आणि पाठीमागे पकडला झेल आणि संपलाय खेळ. पहिला धक्का टीम आई सतवाई खारडी या संघाला. 2-1. डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत. झळणारे जळणारे पळणारे पळणार अजून झळवायचं. झळणारे जळू द्या पळणारे पळू द्या अजून झळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून. टँक युट्यूबचं पहा चेंडू पहा, हलुवार पद्धती गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शेवटच्या अंतिम क्षणाला कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज हलकीची एज आणि सहज सोप्या रीतीने तो झेल पाठीमागे टिपला होता. 2-1 या आतापर्यंत कहाणी आहे. नवीन फलंदाज पिंटू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. लवकर विकेट आले. विपुलने खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत विपुलकडून पाहायला मिळते. 3 षटकांच्या मॅच मध्ये तिसऱ्या चेंडूवर विकेट हॅट्रिक साठी कुठल्याही बॉलरला गावदे वैतीपडा याच्या कुठल्याही बॉलरला 500 रुपयाचं पारितोषिक शिवम केनी कडून आणि 3 डॉट साठी 200 रुपयाचं पारितोषिक शिवम केनी यांच्याकडून असणार. SK शिवम केनी. ओ यावेळी ड्राईव्ह केली चेंडूला. परफेक्ट स्ट्रोक. खूप चांगली फिल्डिंग करायचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला नाही, हातामध्ये चेंडू आला नाही. दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट आणि तिसरा अटेम्प्टला चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत किती कंप्लीट? 2 कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धाबा धावफलकावर बरोबर फटका एक्झिक्यूट केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला, डीप पॉइंटला त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धाबा कंप्लीट. शेवटचा बॉल. ओ या बैली गतीमध्ये परिवर्तन, या बैली गतीमध्ये परिवर्तन थोडासा बाहेर आहे वाईड अँगलला आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. 7 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय आणि 7 धाबावर 1 गडी बाद. शेवटचा चेंडूचा खेळणं बाकी आहे. आणखीन एक बिग बॅटल आपल्या भेटीला आलंय आणि भेटीला येत असताना कशा प्रकारचा खेळ या राहणार आहे पाहूया. ओ याबेली पुन्हा एकदा वन्स अगेन सेम डिलिव्हरी सेम रिझल्ट. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7-1 आई सतवाई खारडीचा संघ गावदेवी वैतीपाडा या संघासमोर. डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया दुसऱ्या षटकामध्ये. चला दुसरं षटक पाहणार आहोत आणि दुसऱ्या षटकामध्ये युवराजच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा 7-1 या आतापर्यंत कहाणी होती. आता दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे लेट्स सी पाहणार आहोत. नितेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, पिंटू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांचा खेळ
या मॅच मध्ये कशा प्रकारे राहणार आहे पाहणार आहोत. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा खेळाडू त्या चेंडूखाली येत आहेत. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहज सोप्या रीतीने कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 9 धावा धावपलकावरती आहेत. मॅच इम्पॉर्टंट आहे. इकडून तुम्हाला किमान 30-32 धावा बनवाव्या लागणार आहेत, तर दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या वेळेला याल त्यावेळेला या मॅचला आपण पाहण्यासाठी खूप मजा येईल. त्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. 9-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. युवराज वन्स अगेन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत पाहिले गावदेवी वैतीपाडा संघाची. यावेळी डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनचा खेळाडू सहज सोबत झेल टिपतोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. टीम आई सतबाई खार्डी या संघाला गॉन. जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. येता तुझी गेली मटीला, जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सहज सोपा रीतीने झेल टिपला. बरोबर लॉंगॉनचे खेळाडू आले होते. कुठल्याच प्रकारची चुकी नाही केली. युवराज विकेट टेकर बॉलर युवराज वैती यांनी वन्स अगेन पुन्हा एकदा विकेट आणून दिले. 9-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. थोड्याशा अडचणी वाढल्यात. आता मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. मोठा फटका मारावा लागणार आहे, कारण हे धावपलक पूर्णपणे मंदावलं गेलंय, स्थिरावलं गेलंय आणि इकडून तुम्हाला तो पलटवार करावा लागणार आहे. 9-2 फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. काय जबरदस्त गावदेवी बैतीपाडा यांची बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाले. पॉवरफुल बॉलिंग. पाहूया लेट्स सी काय घडणार आहे. 9-2 युवराज वन्स अगेन रेडी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन भोईर. पुढचा बॉल. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जातोय, चेंडूला अडवतात. तोपर्यंत 2 धाबा सहज सोपऱ्याने कंप्लीट झाल्यात. फक्त हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि रनिंग बिटवीन द विकेट त्याहून जास्त वेगवान होती, त्यामुळे 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धावपलक सुद्धा पाहणार आहोत. धावपलक करतात 11-2. सुपर बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग युवराज वैती मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल पाहणार आहोत. यावेळी पुल करायचा होता लेफ्ट स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल, त्यासाठीचा व्हाईट बॉल. आमच्या ऑफिशियल दोन्ही पंच ज्या प्रकारचे आज पंचांची भूमिकेमध्ये राहिल्यात खरोखरच मानावं लागणार आहे. परफेक्ट डिसिजन, कट टू कट. मॅच कडे बोलूया. 12-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. चर्चा करतायत आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. युवराज यावेळी फ्लिक, फक्त फ्लिक केलंय, परंतु बॅकवर्ड स्कोर लागला खेळाडू आहेत. 1 कंप्लीट झालेत. दुसरीचा प्रयत्न. तिथे धडपड सुरू आहे. 2 आता 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलंय. थोडीफार धडपड सुरू होती मैदानाच्या आतमध्ये. चेंडू एक्झॅक्टली स्वतःला जज करून हातामध्ये येत नव्हता, त्यासाठी चालू असलेली धडपड आणि त्या धडपडमधून 3 धावा कंप्लीट झाल्यात. 14 धावा धावपलकावरती आहेत. खूप चांगली बॉलिंग, परंतु एकच इकडून मोठा फटका येत नाही आहेत. हा फार मोठा अडचणीचा विषय राहिला आहे आतापर्यंत आई सतबाई खार्डी या संघासाठी. पाहूया काय घडतंय. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. 14-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. 15 झाल्यात. 15-2. पुढचा बॉल पाहणार आहोत. या बॉली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू येत आहेत. लॉंग ऑनचे सुद्धा येत आहेत. मिड विकेटचे खेळाडूने चेंडूला अडवलं, फेकी करतायत. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने 2 कंप्लीट झाल्यात. पहा, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय, दुसऱ्याला 3ऱ्या मध्ये कन्वर्ट केलंय. परंतु अडचणीची बाब एकच आहे की एखादा मोठा फटका अजून आलेला नाही आहे. ही सर्वात अडचणीची बाब राहिली खार्डी या संघासाठी. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आतापर्यंत पाहायला मिळाला आहे गावदेवी बैतीपाडा या संघाचा. 17-2 शेवटचा बॉल पाहणार आहोत. खूप चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल. इकडून काय एखादा मोठा ब्लास्ट, मोठ्या फटक्याकडे जावं लागणार आहे. पाहूया. स्ट्राईक एंडला पिंटू आहेत. शेवटचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन
हलूवार पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 17-2 टीम खराडी संघ. डिझेल ऐकून लगेच पळणार आहोत. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 17-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. आता पाहूया इकडून येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान 10-12 धाबा 10 किंवा 12 धाबा येणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये मोठे ब्लास्ट आले नाहीत. या षटकाला फार मोठं करावं लागणार आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. पॉवरफुल आतापर्यंत 2 षटके पाहिल्यात आई गावदे वैतीपडा संघाकडून. आता इकडून पलटवार फार मोठा पलटवार करावा लागणार आहे. 17-2 शेवटचं आणि अंतिम षटक. पहिला बॉल फुल टॉस फ्लिक ऑफ द बॅट पॉवरफुल 1 बाउन्स बाउंड्री लाईन क्लिअर 4 धाबा. रडू नको मला अरे मी पाण्याला जाते हे पाण्याला जाते पाणी घे पाण्याला जाते. आकुटीचे फटका पहा फुल टॉस फक्त फ्लिक ऑफ द बॅट आणि त्यानंतर लॉंग लाईन बाउंड्री लाईन क्लिअर 4 धाबा आल्या 21 रन 21-2. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार आणि अखेरकार फार मोठ्या संघर्षानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. कृष्णा वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी आहेत. केतनच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट. खूप चांगला बॉल वाईड यॉर्कर परफेक्ट बॉल. स्वतः चेंडू खाली गेले स्वतः चेंडूला अडवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. खूप चांगला बॉल 21-2. चर्चा करतायत फार मोठी चर्चा असणार कारण इकडून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये तो प्रयत्न करतायत. केतनच्या बॅट मधून आतापर्यंत चौकार पाहिलाय. 21-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. कृष्णा कमबॅक कडे बोलतोय. पुढचा बॉल रेडी आहेत. जाबली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ताकदवर स्ट्रोक मिड विकेट उघडून खेळाडू येत आहेत. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दुसरी सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाले. पहा आतापर्यंत या षटकामध्ये 6 धाबा आल्यात. पहिला बॉल वळकता चौकार दुसरा डॉट पलटवार करण्याचा प्रयत्न तिसरा पायावरचा बॉल आणि त्या पायावरच्या बॉलला आतापर्यंत 2 धाबा पाहिल्यात. 23-2 पुढचा बॉल पाहणार आहोत. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न जाबली लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही खेळाडू येत आहेत. लॉंग ऑनच्या खेळाडूने चेंडूला अडवले. वन्स अगेन पुन्हा एकदा 2 कंप्लीट झाल्यात. पहा मोठे ब्लास्ट येत नाहीत परंतु एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय 2ला 3 मध्ये कन्वर्ट केले. चौकारानंतर परफेक्ट 3 यॉर्कर वाईड यॉर्कर आपण पाहिल्यात. त्या ब्लॉक खाला चेंडू पाहिल्यात. परफेक्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर कृष्णा यांच्याकडून. कृष्णा राऊत सुपर बॉलिंग. पाहूया शेवटचे 2 बॉल 25-2. ओ प्यावली फटका फसलाय बराच वेळ हवे. मिड विकेटचे खेळाडू येत आहेत. ओ सुपर कॅच सुपर स्वतःला जज करून खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. विकेट नंबर 3 गॉन. तुझा नवरा बारकुला बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. थँक्यू आई आशापुरी अडबन कॅप्टन या आपण ड्रॉ टाकला जाणार आहे. या कोणीतरी मृदुल आपण या ड्रॉ टाकला जाणार आहे. 2 चिठ्ठी आहेत ओके. त्यामधून आई आशापुरी अडवन आणि यामधून विनर संघ या 2 संघ दरम्यान आपण लॉट टाकतोय. चला शेवटचा आणि अंतिम बॉल 25 रन. शेवटचा बॉल पाहूया काय घडतंय. शेवटचा बॉल समोर खेळला गेला चेंडूला लॉंग ऑफचा खेळाडू येतोय. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न दुसरी कंप्लीट तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी घेता घेता
रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 27 धावा आपल्यावरती आहेत. 28चं टार्गेट सेट केलंय खार्डी या संघानं. चला लॉट टाकला जातोय. मृदुल या लगेच या. क्विक 2 चिठ्ठी उडवल्या जाणार आहेत. एका चिठ्ठीमध्ये नाव आहे आई आशापुरी एडवन. दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असणार आहे विनर. ओके ओके चला मॅच समरी पाहणार आणि लाईव्ह लॉट सुद्धा आपण पाहतोय. चला पहिल्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल तो मॅच खेळेल. बाकीची राहिलेली चिठ्ठी डायरेक्टली बाय क्वालिफायर मॅच म्हणजे आजच्या दिवसातील. ओके चला पाहूया. चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव येतंय. चिठ्ठीमध्ये नाव आलंय विजेता संघ. यामधून विजेता संघ आणि डायरेक्टली आई आशापुरी एडवन. ओके चला आता यामधून जिंकणारा संघ डायरेक्टली आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. ओके आणि आशापुरी एडवन संघ या अगोदरची जे संघाला बाय मिळाले त्या संघासोबत मॅच खेळेल. एक मिनिट काय डाऊट आहे काहीतरी डाऊट आहे आल्यात. चला आई आशापुरी एडवन. ओके आणि यामधून विनर संघ जयप्रकाश एडवन संघासमोर मॅच खेळेल. लगेच टॉस केला जाईल मॅच संपल्यानंतर. यामधून विनर संघ जयप्रकाश एडवन या संघासमोर मॅच खेळणार आहे. आणि आई आशापुरी एडवन वेट अँड वॉच. चला लगेच फिल्डिंग लावा. थँक्यू. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. या ऐकूया पालघर भूषण पुरस्कार प्रमोद सरांना. जो विजेता संघ ठरेल या मॅच मधून तो जयप्रकाश एडवन या टीम बरोबर खेळेल. आणि आई आशापुरी एडवन टीमला बाय मिळाले. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 28 धावांचा गेल्या मॅच मध्ये 27 धावा. एचवर स्पोर्टची बॅट जर कोणाला मिळाली असेल तर प्लीज कृपया करून ती नम्रपणाने आणून द्या. केतनचा पहिलाच बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला आणि इथे खराब कॉलिंग पाहायला मिळालं. विनायक पाटीलला डकवर बाद व्हावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं आणि हेच आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद. विनायक पाटील बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू.
फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं रमत गमत येऊ नका, थोडंसं स्पीडअप करा, जरा वॉर्मअप करत या, जेणेकरून आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडीशी मी हंबल रिक्वेस्ट करेन, कारण मॅच पेंडिंग राहिली तर तुम्हालाच यावं लागणार आहे. केतन भोईरचा पुढील बॉल. अतिशय चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. होळीपाडा चषक 2026चं शानदार आयोजन. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचं. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस, ग्लॅमर, क्रेज आणि आज साता समुद्रा पलीकडे गेलेले आपले टेनिस बॉल क्रिकेटचे सितारे यावेळेला बॅकफुटला जात असताना अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळत आहेत. फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हॅलो हॅलो अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु इथे कॅच कॅरी केलाय. चांगला झेल टिपत असतात. बाजीच्या कार्याला अरे ये मामा तुझ्या बाजीच्या कार्याला माझा मनरंग मामा तुझ्या बाजीच्या कार्याला मनरंग मामा तुझ्या बाजीच्या कार्याला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. काय जबरदस्त हा झेल टिपला गेला. हॅलो चांगला कॅच कॅरी करत असताना सेकंड अटेम्प्टला हा बॉल कॅरी केलाय आणि एक चांगला फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर विराज. आता संपूर्ण दारोमदार आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटरवर आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. केतन भोईर विकेट टेकर गोलंदाज खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन आपल्या गोलंदाजीवर केलंय. तो ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना फ्लिक केलंय. 1 रन मेल. दुहेरीच्या माध्यमातून दुसरी रन सुद्धा कंप्लीट केली जाईल. हा दबाव आठवणारा गेम प्लॅनिंग केलंय. दबाव हटवणारा या 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 रनची आवश्यकता असताना 2 लवकरात लवकर फलंदाज बाद झाले आणि ती दबावात्मक स्थिती निर्माण झाली. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. केतन भोईरला आपण पाहतायत. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना सुहान एका साईडला तर एका साईडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजय भगतला अज्जूला आपण पाहतायत. चांगला बॉल. पुन्हा एकदा सबमरिंग डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिलं षटक केतन भोईरच्या नावावर जाईल. अधिराज्य आणि प्रतिबिंब पहिल्या षटकामध्ये येत असताना केतन भोईर गेल्या आठवड्यात ज्या गोलंदाजाला धुव्वादार अशी गोलंदाजी करता आली, म्हणजेच त्याच्या गोलंदाजीवर 20, 22, 21, 15, 18 या धावा येत होत्या प्रति षटकामागे, त्याच केतन भोईरने इम्प्रोव्हायझेशन केलंय. वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. चला घाई करा, स्पीडअप करा. नो मीटिंग नो टाईम. कारण क्रिकेटचा खेळच एक अद्भुत खेळ आहे. म्हणतात ना, बॅड पॅच झेलावे लागतात तुम्हाला. एक टॅगलाईन सातत्याने पाहायला मिळते की वाईट दिवस आले तर कधीही खेळाडूंनो खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले ना तर खेळाडूंनो कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात आणि त्यामुळे अप अँड डाऊन, चढ आणि उतार हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला झेलावे लागणार आहेत. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. T20च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं संजू सॅमसनला
त्या बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. विशाल नाईक सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4. संजू सॅमसनला आपण पाहिलं होतं सेमीफायनलच्या अगोदर त्याला खूप ट्रोल केलं जायचं, परंतु त्याने एक चांगली बहारदार खेळी भारताला विजयी दिला आणि करोडो फॅन्सने त्याला डोक्यावर घेतलं. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. अंगलट येईल का? शेवटच्या मोमेंटला झेल सोडलाय. कॅच ड्रॉफ्ट. किरण भोईर डोक्यावर हात देत आहेत. अज्जूसारख्या फलंदाजाचा झेल सोडणं येणाऱ्या चेंडूमध्ये कर्दनकाळ असेल का? मंगलदासजी घरत साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. घर बसल्या सफाळेवरून घरत किचन चायनीज भुजिंग सेंटर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता. आणि काय त्यांनी स्टेटमेंट दिले. ज्या आपल्या मुली बहिणी खूप मजा घेतात. मी रोज बरेच सामने बघतो, पण असे क्रिकेट सामने बघून मजा घेणाऱ्या खऱ्या अर्थानं भगिनी पहिल्यांदा बघतोय. सर्व नारी शक्तीला माझा सलाम आहे. आणि या वेळेला आता अज्जूच्या या षटकाराला, सुहान भोईरच्या या षटकाराला सलाम असेल. व्हॉट अ शॉट. फ्लॅट 6 षटकार. थँक्यू. षटकार आणि संघाची धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या वेळेला चेंज ऑफ पेस जरूर केला होता. हा झेल खूप महत्त्वपूर्ण असेल, परंतु तिथपर्यंत पोहोचता आलेलं नाही आहे. आणि चांगला कमबॅक जरूर केला या बॉलवर सिद्धेश भोईरने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12. विजयासाठी 13 रन्स. विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 2 रन्स आले या बॉलवर. चांगली बॅटिंग. गेल्या मॅचमध्ये फ्लॉप शो ठरला होता, परंतु आता या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं सुहान भोईच्या माध्यमातून. ऑन साईडला षडम पुल केलंय बिटवीन द गॅपमध्ये. फार वेगाने बॉल निघून चाललाय, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो केतन भोईरच्या हातामध्ये येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15वर जाऊन पोचले गेले. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 13 रन. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत, तुल्यबळ आहेत. या वेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि फिल्डरने केली चुकी. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं आणि विशाल नाईक सरांचा येतो इशारा. हा दमखम दाखवणारा षटकार. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 21 या धावसंख्येवर. 7 बॉल आणि 7 रन. फिल्डरने केली चुकी. सुहान भोईरने त्याचा फायदा पुरेपूर घेतला आणि या वेळेला षटकार येत असताना पुन्हा एकदा वाह, सुहान भोईर इज ऑन अ फायर. व्हॉट अ शॉट. पद्माकर वर्म्याचा घो, वर्म्याचा गुलाबी फेटा. पद्माकर वर्म्याचा घो, वर्म्याचा गुलाबी फेटा. पद्माकर वर्म्याचा घो, वर्म्या. काय एक अप्रतिम आपण जो पोस्टर पाहायला मिळतोय एक महिलाकडे आहे. होळीपाडा लव. अतिशय चांगला मात्र यावेळेला पोस्टर आपण पाहू शकतायत. वा, महिला वर्गांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. नारी शक्तीला सलाम. संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी, हेच यावेळेला म्हणावंसं वाटेल. आणि 1 रनची आवश्यकता आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन जरूर येतील. चला लगेच टॉस करण्यासाठी या. युवराज वैती, चला या.
चला युवराज वैती आलेले आहेत आणि एका साईडला आपण पाहत आहेत जयप्रकाश एडवन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमने सामने टॉस करूया आपण. चला टॉस करूया आपण लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन. सुहान मॅन ऑफ द मॅच. चला टॉस आपण करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच सुहान भोईर. लगेच या आपण. सुहान लगेच यायचं वेळेची दिरंगाई न करताना आणि प्रथमतः टॉस करणार आहोत. चला टॉस करूया आपण. चला टॉस केला जातोय. जयप्रकाश एडबन आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी वैतीपाडा. काटाचा कॉल. येस काटा आले. टॉस जिंकला काय निर्णय. बॅटिंग. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे गावदेवी या संघाने नाणेफेचा कौल जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले. आशापुरी एडबन या संघाला मोठी मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ आई गावदेवी. चला मॅन ऑफ द मॅच सुहान भोईर. मॅन ऑफ द मॅच आपण त्या ठिकाणी सन्मानित करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला सुरुवात होईल. या पहिल्या 3 षटकांसाठी कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो 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 चेक. चला लगेच थोडीशी घाई करा प्लीज. लगेच फिल्डिंग लावून घ्या. उद्याचा लॉट आपण पाहणार आहोत. पहिली मॅच आई कालिका माता अर्नाळा किल्ला साई वज्राई वजेश्वरी. दुसरी मॅच साईनाथ 11 अर्नाळा महाराष्ट्र बॉईज. तिसरी मॅच पद्मावती प्रसन्न उमेलमान आणि त्यांच्यासोबत अष्टविनायक नायगाव. चौथी मॅच पांजू स्पोर्ट्स पांजू आई एकविरा नायगाव. आणि 5वी मॅच जेम्स बॉन्ड्स अर्नाळा आणि त्यामधून डमी. ओके हा उद्याचा लॉट आहे जो आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर आजचे क्वालिफायरकडे सुद्धा आपण वळणार आहोत.